चला, आज आपण बनवणार आहे घेवड्याची भाजी. घेवडा घेतलाय मी, हे 1/2 किलो. थंडीचा महिना सुरू झाला की बाजारात भरपूर भाज्या येतात, त्यातलीच एक भाजी घेवडा. त्यासाठी साहित्य घेतले मी. कोथिंबीर घेतले, 4 मिरच्या, थोडा अद्रक, थोडा लसूण, शेंगदाणे घेतलेत थोडे, खोबऱ्याचा एक तुकडा घेतलाय, एकच तुकडा घेतलाय छोटासा. आणि जरी आपण आहे ना याच्यामध्ये मच्छी मटण केलं ना, गरम पाणी करून आहे ना कढई धुवून काढली ना आपण की कढई स्वच्छ होते. एवढा भाजून घेऊया आपण. घेवडा आपला चांगला भाजून झालाय. बिया पण चांगला भाजलाय, काढून घेऊया. याच्यामध्ये ना एक बटाटा टाकणार आहे मी. शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे आपले भाजले, टाकूया खोबरं, लसूण, अद्रक आणि मिरच्या आहे ना तोडून टाकते. ते कशा आखे टाकल्या ना मिरच्या हे होतात. कढीपत्ता टाकलाय, तेल टाकूया आपण. 3 चमचे तेल टाकलंय. कढीपत्ता चांगला आहे ना आपला भाजूया. टाकूया एक कांदा, आपला भाजूया. टाकूया हिंग. आज संत हिंग टाकला, हिंग पण आपण टाकला. तर टाकूया मसाला जो बारीक करून घेतला होता ना तो. कांदा पण आपला चांगला भाजलाय. मसाला आपण झाकून ठेवूया. मसाला उठतो ना म्हणून झाकून ठेवायचा. आपण मसाला पहिला पण भाजून घेतला होता ना. तर टाकूया आपण मसाले. टमाटर पण टाकणार आहे, पण पहिले मसाले टाकूया. कश्मीरी लाल मिर्च पावडर 2 चमचे. हे छोटे चमचे आहेत ना. गरम मसाला अर्धा चमचा. हळद अर्धा चमचा. आपला घरगुती मसाला टाकूया आता. चार चमचे घरगुती मसाला टाकलाय. थोडं पाणी टाकूया. मसाल्याला ना आपल्या तेल सुटलंय. टाकूया हे एवढा आणि एक बटाटा. काढून घेऊया. टाकूया चवीप्रमाणे
टाकूया पाणी. पाणी टाकू. 2 ग्लास पाणी घातले मी. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. 5 मिनिटांना आपण याला चांगलं शिजवून घेणार आहे. झाकूया झाकण आणि 5 मिनिटांनी आपण बघू. झाली आपली रस्सा भाजी तयार घेवड्याची. बघा छान झाली ना. गॅस करूया बंद. झाली आपली घेवड्याची रस्सा भाजी तयार. बनवून बघा, खाऊन सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.